खंडोजी नेवसे व लक्ष्मीबाई यांची कन्या. मी लहान असतानाच म्हणजे 9 वर्षाची तेव्हा माझं लग्न ज्योतिबांशी झालं. तेव्हापासून माझं नाव सावित्री ज्योतिबा फुले असं झालं. मी व माझे ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले. पण आताच्या महिला, आताच्या स्त्रिया अभ्यास सोडून, शिक्षण सोडून, समाजकार्य सोडून फॅशनकडे निघाली. याचा त्रास व्यक्त करण्यासाठी मी आज इथे उभी आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केलंय. मला देवी मानून फोटो आणि फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे आपल्या सोयीनुसार माझे कौतुक करता. खरे दुःख याचे नुसतेच मला गृहीत धरता. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्ही शिकल्यात, सावरल्यात, नको तेवढ्या शहाण्या झाल्यात, विकृत स्त्रीमुक्तीच्या सर्वजण कहाण्या झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दावत आहात. म्हणूनच तर मी सर्वांपुढे आज भीड भाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा मी भोगलं. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा मी भोगलं. आरशापुढे जाऊन विचारा, मी सावित्रीच्या विचारावर किती जगले. आरशापुढे जाऊन विचारा, मी सावित्रीच्या विचारावर किती जगले. स्त्रीमुक्तीचा नशा आज तुम्हाला चढला आहे. स्त्रीमुक्तीचा नशा आज तुम्हाला चढला आहे. कपडे बदलून पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्हीच काढली आहे. कपडे बदलून पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्हीच काढली आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खरी लेक तीच जी असत्यापुढे जगत नाही तर आलेल्या संकटावर मात करते व सर्वांना आदर देते व संस्कार व संस्कृती पाळते. तिलाच मी माझी खरी लेक मानते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.